नमस्कार. आपण आता मरोळशीच्या पश्चिम भागातील डोंगर मध्य भागावर आहोत आणि इकडचा प्रत्यक्ष भाग घेतोय. एक 4-5 दिवसापूर्वी खूप मुसळधार पाऊस पडला सोमवारी गेल्या. साधारण 8 जुलै हा जो दिवस होता तो खूप भयंकर असा पाऊस या परिसरात पडलेला होता आणि अत्यंत सुंदर असं जलमय वातावरण झालेलं होतं. पिकासाठी किंवा शेतीसाठी उत्तम प्रकारे प्रत्यक्ष भाग आपण पाहतोय. अत्यंत सुंदर असा हा इकडचा रस्ता बी आहे, आपण पाहू शकतो. विलोभनीय दृश्य या प्रसंगी आपणास दिसत आहे. तुम्ही इकडचा भाग पाहू शकता. खूप सुंदर अशा प्रकारचं इकडचं भाग आहे आणि या या रस्त्यामध्ये मरोळशी पासून वरचा जो भाग आहे तो आपण पाहतोय. या पावसाच्या मुळं खूप इकडं सगळे नदी नाले ओढे ओहळ भरभरून व्हायला लागले. आता तुम्ही पाहू शकता या परिसरात पाणी आहे. शिवाय खूप छान असं वातावरण झालेलं आहे. इकडं भात रोपी इकडं आहेत. भात लागण जास्त प्रमाणात असते. आपण पाहू शकतो सुंदर असा भाग इथं आहे आणि या परिसरामध्ये असणारा जो हा भाग आहे तो तुम्ही पाहू शकता. परंतु आता गेले 2-3 दिवस झाला पाऊस उघडलेला आहे, त्यामुळे पुन्हा कोरडं ठणठणीत हा भाग झाला. एके वेळेस इकडं खूप पाऊस होता आणि ते पाणी सगळं वाहून गेलं. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे तत्त्व खऱ्या अर्थानं मानवानं अवलंबलं पाहिजे. इकडं परिसरामध्ये काही बांध बी आहेत. इकडं पाझर तलाव केलेले आहेत, परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात इकडं पाझर तलाव झाले पाहिजेत. म्हणजे पाणी जे अडवल्यानंतर ते मुरणार आहे, जिरणार आहे आणि मग जलस्रोतसुद्धा वाढणार आहेत. आपण पाहू शकतो इकडचा हा जो देऊळकडा की जो 11-11 असं रूप धारण या ठिकाणी झालेलं होतं. तुम्ही पाहू शकता मरोळशीच्या या भागावर हा इकडचा जो धबधबा आहे तो विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते आहे. आपण पाहू शकतो खूप पर्यटक सारे येतात आणि इकडचा आनंद घेतात. हा जो धबधबा आहे तो आपण पहा कशा पद्धतीने इकडं वाहत आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर असून या मरोळशी हे गाव समोर आहे. हा पुढचा भाग आहे ते मरोळशी आहे. पुढं इकडं वाघळवाडी हे आहे, हे ढोरोशी आहे. आपला हा मंदिर ज्योतिबाचं मंदिर परिसर, ही पाण्याची टाकी ही समोर जी गावं आहेत ती फडतरवाडी हे समोरचा हा डोंगर आहे. शिवाय इकडं हा भाग तराळी भागाचा हा विहंगम असं दृश्य या प्रसंगी दिसत आहे. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं आहे तो वॉटरफॉल आहे आणि या परिसरामध्ये बरेचसे पर्यटक येतात आणि खूप आनंद घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या डांबरी रोडला बारमाही रस्त्याच्या वाहतुकीवर असणारा हा धबधबा आहे. इकडं परिसरामध्ये आता पाऊस 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी झाला, डोंगरात आत्ताशी 1 इंचसुद्धा उगवलेलं दिसतंय. त्या अगोदरच पाऊस जर पडला असता तर इकडं हिरवळ झाली असती. तसं पाऊसमान त्या मानानं कमी आहे, परंतु यंदा पाऊस 4 दिवस पडला, 4 तास पडला, 5 तास पडला, परंतु खूप धरणं इकडं भरलेली आहेत. जवळजवळ कोयना धरण 48 ते 50 TMC पाणी साठा झालेला आहे. या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर धरणं आहेत. पाटण तालुक्यात हे धरणांचाच तालुका म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हा जो शिवाजी सागर वॉटर बॅग आहे तो आपण पाहू शकतो. या वॉटर बॅगमध्ये सुद्धा भरपूर पाऊस पडला. 7-8 TMC पाणी असणारा साठा जवळजवळ 48 ते 50 TMC पर्यंत गेल्या 8 तासात त्या दरम्यान जवळजवळ 12 तासात 8 ते 10 TMC पाणी साठा झालेला होता. आपण हा परिसर पाहू शकतो. इकडं त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यासुद्धा बारमाही वाहतुकीसाठी हा रस्ता इकडं आहे. तुम्ही इकडं पाहू शकता
विलोभनीय असं दृश्य या प्रसंगी दिसत आहे.